आई काय आणलीस त्या खलत्यामध्ये? तांदूळ आणलेत ग. तू आहे की नाही घरी बासमती तांदूळ खायना, आपल्या घरी बासमती तांदूळ आता म्हणून बासमती तांदूळ आणले. तुला बासमती तांदळाची खिचडी आवडते ना म्हणून आणले. तर आणि तुझ्या घरी तर नुसते कोकणाचे तांदूळ खातात. जेव्हा बघलं तेव्हा कवा आणणार भारीचे तांदूळ? आणि होय काय झालं ग, तुम्ही नांदेडला राहायला जाणार होत्या आणि इथं गावातच मराले अजून कवा जाणार नांदेडला राहायला? आई त्यानं म्हणाले तर आपण नांदेडला राहायला गेल्यानं इथं आई बाबाचं कोण करल म्हणून नांदेडला नेणार झाले राहायला. बात तो सही है. आणि लग्नाच्या आधी तर म्हणले होते सोयरीक करताना तुमची पोरगी नांदेडलाच राहणार आहे, पोराला नोकरी हाय, नांदेडला घर हाय. आणि कुठं गेलं ग तुमचं घर? विचार बरं तुझ्या सासूला. अगं जर असं नवऱ्याला गोड बोल आणि नवऱ्याला म्हण नांदेडला चला राहायला मनुष्यन्या. अगं इतर राहिलीस तर सासू रोज शेताला निंदाया नेते आणि रोज नुसतं काम करायला होती. काळी झरपडलीस ग इतर राहून राहून खेड्यामध्ये. कशी होतीस आमच्या घरी पांढरी शिपत अशी लुसलुशीत होतीस, गुबगुब होतीस. आणि इथं आल्यानं काळी झर झालीस नुसती. जर असं नवऱ्याला सासूला पटेल जर असं जाय नांदेडला राहायला. इथंच राहशील तर सासू रोज रोज शेताला नेते, मग बस आमच्यासारखीच रोज खुरपत इथंच खपितच. आणि होय ग, आणि तुला घरी तर कामाला बाई होती आणि तर तूच काम करायस मरालीस. सकाळपासून झालं बघालो तुला, धुणं धुयालीस तूच, भांडे घासालीस तूच. आणि कुठे गेली तुझ्या घरची बाई? होय होती पहिलं बाई, पण आता लग्न झालं नाही का, मी आलो नाही काय म्हणून काढली बाई. हा काढली. असं लग्न झालं ना आता फुक्कटची मोल करून आलीस ना तू त्याच्या घरी काम करायला. अगं नवऱ्याला जर असं काहीतरी सांग, नवऱ्याला म्हण मी याच्यानं कामच होईना झाले म्हणाव, बाई लावा म्हणाव. हो गाई तुझं खरं आहे सगळं म्हणणं, बरोबर आहे तुझं. पण इथं म्हणजे सासू ऐकतच नाही की बाई लाव म्हणल्यानं कामाला. लई खराब आहे सासू, कट्टाळा आणलाय तिनं. काहीच काम करणार बघ. इथला तांब्या इथं उचलना, उठलं की इकडे तिकडे हिंडते, घरोघर देल घालीत बघ. बिलकुल ऐकत नाही. मग मी आता काय करू? मलाच करावं लागते काम. मरशील ग काम करून करून नुसती रोड होऊन चलीस. आई जर असं मग घरी बाहेर इथला तांब्या इथं उचलीत गेली नाहीस आणि इथं घरी सासूच्या पुढी पुढी सगळं काम करालीस. धुणं काय धुयालीस, भांडे काय घासालीस, स्वयंपाक काय करालीस. इतके माणसं आता खंडीच्या पेंडी आणि सासूला जर असं काम लावत जायचं. आणि होय ग तुझी ननंद काय की अजून इथून सगळं सामान घेऊन जाते म्हण, आणि राशनचे तांदूळ सुद्धा आलेले घेऊन जाते म्हण. आणि आता तर सगळ्याला घरोघर गावगाव कितकाले तांदूळ घेता येत ते बी फुकट, तरी ती तिथूनच घेऊन जाते काय. आणि तुझ्या साड्या बी नेते म्हण चांगल्या चांगल्या. जाऊ नको बघ तुला सांगालो मी घेतलेल्या साड्यातला. हा आणि सगळं तिला देत बसल्या तर मग तुझ्या लेकराला काय उरल? आई सासू मग काय ऐकतच नाहीये. किती म्हणलं तरी बी मग काय चलू दे ना, सगळं नंदला देऊन टाकते. तू घेतलेल्या साड्या बीक देते, काय बीक देते. आता तर म्हणत होती तू केलेला नेकलेस बीक नंदाला दे म्हणत होतीये. काय करू मग काय चलू देत नाही. ते काय नाही बघ तुला सांगालो, सांगून बघ तुझ्या सासूला नवऱ्याला. आणि जर सासू ऐकना गेली, एखादा महिना राहून बघ. 1 महिन्यात जर तिने धुणं भांड्याला बाई लावना गेली आणि तुला जर नांदेडला वाट लावना गेली राहायला, सरळ 4 बॅगा भर सगळ्या आपल्या साड्या बिड्या दागदागिने घे आणि सरळ माहेराला ये बघ तुला सांगालो. आणि येताने त्या नवऱ्या बोड्याला बी घेऊन ये, तिथे एखादी पानपट्टी टाकून द्या. ते इकडे तिकडे हिंडते नाही तर तिथं पानपट्टीवर बसते दिवसभर.